बेस्ट आहे. त्याला असे बाकी ठिकाणी 20 रुपयाला भाजी मिळते, यांच्याकडे फक्त 15 रुपयाला भाजी मिळते. अतिशय उत्कृष्टरित्या असे अल्पोपहारचं केंद्र आहे लाईव्ह फूड कॉर्नर. गरम गरम भजी, गरम गरम समोसे, गरम गरम पावडे, गरम गरम पात्रा. हे बघा लाईव्ह फूडचे 1 नंबर पात्रा. अशी पात्र तुम्हाला सगळं कोणी मिळणार नाही. 1 नंबर पात्रा भजी. वा वा. हॅलो फ्रेंड्स, फूडी. तर मी भूषण दुसाने आपल्या खावरे बावरेच्या एक नवीन एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कुळा इथे साक्री रोडवर असलेल्या लाईव्ह फूड कोर्ट इथे. तर मित्रांनो, कोरोनामध्ये बरेचसे लोकांचे जॉब गेले, बिझनेस काहीचे ठप्प झाले, पण अशातच न खचता या कपलने एक नवीन सुरुवात केलेली आहे. तर आता हे फूड कोर्टला जवळजवळ 5 वर्ष होण्यात आलेले आहे आणि इथली टेस्ट अप्रतिम आहे. तर या अगोदरी मी इथं आलेलो आहे, या अगोदरी माझा व्हिडिओ इथं शूट झालेला आहे आणि आज पुन्हा आपण इथे ट्राय करण्यासाठी आलेलो आहे. यांची मिसळची टेस्ट खूप जबरदस्त आहे आणि जेव्हा तुम्ही लोकांकडनं याचा रिव्ह्यू ऐकशाल तेव्हा तुम्हाला ते कळणारच आहे. तर चला तर मग आज आपण यांच्याकडे जाणून घेऊया या स्टॉल सुरू करण्यामागची कहाणी आणि इथे टेस्ट कशी आहे हे पण मी तुम्हाला माझ्या रिव्ह्यू दाखवणार आहे. चला तर मग आपण आता त्यांना भेटूया. किती वर्षापासून खात आहे का तुम्ही? 5 वर्षापासून गेली. टेस्ट कशी इथली? 1 नंबर टेस्ट. सागरवडा म्हणजे 1 नंबर दुकान. 1 नंबर. तुम्हाला इथला सगळ्यात जास्त कुठला पदार्थ आवडतो? रस्ता पोहे. रस्ता पोहे. वडा रस्ता फेवरेट आहे का? एकदम फेवरेट, एकदम फेवरेट. शूटिंग चालू आहे. आकाशचे फेमस रस्ता पोहे. मिसळची प्लेट आहे. कांद्याची मिसळ. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं जीभाऊ प्रल्हाद सावळे. आणि मॅडम तुमचं नाव काय? वैशालीचे भाऊ सावळे. तर तुमच्या स्टॉल बद्दल अनेक म्हणजे इथे येणारे लोक सर्वच जण कौतुक करताय. तर तुमच्या इथे या स्टॉलला काय काय व्हरायटी तुम्ही देताय नाश्त्यासाठी? नाश्त्यासाठी आपल्याकडे कांदे भजी आहे, बर्डे भजी आहे, समोसे आहे, ब्रेड वडा आहे, बॉम्बे वडापाव, मतलब गोळी वडापाव, हो, पात्रा भजी, रस्सा पोहे, रस्सा वडा, मिसळ, पावडे. आणि तुम्ही दोघंही म्हणजे फॅमिली मिळून काम करताय इथं. तर तुमच्या या स्टॉलला किती वर्ष आले आणि कधीपासून सुरुवात झाली? 26 जानेवारीला 4 वर्ष कंप्लीट होते. अरे वा, म्हणजे आता लवकर परवाच्या दिवशी आमच्या गाडीचा बर्थडे. 26 जानेवारी 2019. बरोबर. तर तुम्ही लॉकडाऊन नंतर सुरुवात केली होती? लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली होती. लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली होती. त्याआधी तुम्ही काय काम करत होते? सुरतला होतो. पहिला मी सुरतला राहायचो. सुरतला आमचं ब्रोकरचं काम होतं, रिअल इस्टेट ब्रोकर. बरोबर. पण लॉकडाऊनमुळे आमचा सर्व व्यवसाय मोठा ठप्प होऊन गेला. लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचं त्यामुळे नुकसान झालं. गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. बरोबर. पण बरेच लोक त्या काळामध्ये खचून पण गेली आणि तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे. आणि तुमच्या या टेस्ट साठी मिशनसाठी सर्व अप्रिशिएट करतात तुम्हाला. हो, पात्र तर आपला इथला ऍड्रेस काय? आपल्याकडचं बघा लाईव्ह फूड कोर्ट दुकानाचं नाव आहे विद्यार्थिनी कॉलेज समोर.
साक्री रोड धुळे कुमार विद्यावर्धनी कॉलेजच्या समोरच एक्झॅक्टली तुम्हाला लाईव्ह फूड कोर्ट म्हणून याचा गाडा बघायला मिळेल जिथं की टाइम काय आपल्या गाडीचा सकाळी 7 ते 1 पर्यंत टाइम आहे आपल्याकडे. बरोबर. जर तुम्हाला इथं नाश्ता करण्यासाठी यायचं असेल, इथली मिसळ तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही 7 ते 1 वाजेपर्यंत कधी येऊ शकतात आणि लाईव्ह फूड कोर्टला एकदा नक्की भेट द्या. खूप टेस्टी मिसळ आणि नाश्त्याचे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. दोघं सावळा आहे रसापोळी आहे. तर दोघं खूप अतिशय मेहनतीने दोघं यांचा फूड कोर्टचा जो गाडा आहे ते सांभाळतात आणि खूप छान टेस्ट आहे. तर तुम्ही एकदा नक्की इथं भेट द्या. हा स्पेशल आमच्याकडे समोसा पाव गोले वडापाव सारखा प्रकार आहे, पण लोक त्याच्यावर वडा टाकतात आणि त्याच्यात समोसा टाकतात. म्हणजे व्हरायटी पण तुम्ही देत आहे लोकांना. आणि सगळा घरगुतीच मसाला आहे. फक्त पाव बनवू शकत नाही घरी म्हणून विकत आणावे बरोबर. तुम्ही हा लागतो. मसाला वगैरे जो मिसळचा वापरता तो प्रॉपर घरचाच वापरतो घरचं सगळं सकाळी 4ला उठून हो का डेलीचं 7 वाजेपर्यंत इथं लोकांना सगळं गरम गरम आणि फ्रेश टेस्टी घरचा नाश्ता आणि मी तेच बघायला मिळते आपल्याला की तुम्ही सर्वांना चटण्या वगैरे सगळं. ही आहे आमची स्पेशल वडापाव चटणी. पण तुम्ही घरीच बनवतो. काय काय वापरता आता एकदम शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी. अरे शेंगदाणा डेली बनवतो. ही आहे समोसाची पत्रापेटची सगळंच घरी बनवतो. पावमध्ये 2 समोसे. 2 समोसे बोला 2 समोसे. 2 समोसे पाव लावले आणि जाऊ का? तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की शेव वगैरे ही रेडीमेड आणतात आणि हे बघा आपल्या इथे गरमागरम शेव पण तुम्ही घरीच म्हणजे होममेड बाहेरचं काहीच नसतं. तेल कुठलं वापरता तुम्ही सोयाबीन. सोयाबीन शुद्ध सोयाबीन तेल वापरता. प्युअर सोयाबीन तेल. जाऊ दे लावा झालं. या इकडे या. बोला आजी. किती गर्दी होती. सकाळी थंडीचं कसं आहे सगळं. या सर गरम गरम भजी. तर भाऊ तू इथला नेहमीचा परमनंट कस्टमर आहे आपल्याला असं कळलेलं आहे भाऊ. नेहमी तू इथलं ट्राय करतो तर तुला सर्वात जास्त कुठले पदार्थ इथलं रस्ता वडापोहे इथलं भाऊ टेस्ट करतो आणि टेस्ट कसं इथली अप्रतिम आहे. तू नेहमी येतो का इथं खाण्यासाठी. बरं 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 बरं. आपल्या चॅनलच्या लोकांना काय सांगतो ते या नक्की ट्राय करा. खूप भारी. तर मित्रांनो आता आपण इथे रस्सा पोहे रस्सा वडा पात्रा भजी आणि भजी सर्व ट्राय करणार आहोत. तर आपल्याला दादांनी आता सर्च करून दिलेला आहे. तर अजून बरेचसे पदार्थ इथे मिळतात पण आपण ट्रायसाठी एवढे 3 सध्या ऑफर केलेला आहे. आणि आता मी सर्वात अगोदर त्यांची रस्सा पोहे की सर्वांनीच खूप त्याचं ॲप्रिशिएट केलेलं आहे. तर मला असं वाटतं याची टेस्ट आपण नक्की ट्राय करून बघू. आणि चला तर मग मी ट्राय करतो. एकदम गरम आहे आणि फ्रेश आहे पहिला मुद्दा. आता थंडीचे दिवस आहे तुम्ही गरमागरम नाश्ता करायला येऊ शकता. खूप टेस्टी झालेले आणि मला वाटतं इथे यांची भाजीची टेस्ट पण खूप जास्त छान आहे. आता आपण रस्सा पोहे ट्राय केल्यानंतर यांचा रस्सा वडा पण इथे दिलेला आहे त्यांनी तो पण ट्राय करूया. एकदम घरच्या मसाल्यांची टेस्ट आहे ते आणि मला असं वाटत नाही मी बाहेर खातो. टेस्ट एक नंबर आहे. बिलकुल क्रिस्पी आहे. घरची शेव आहे त्याच्यामध्ये कांदा दिलेला आहे प्रॉपर आणि तुम्ही ते नक्की ट्राय करा. तुम्हाला अशी बिलकुल मिळणार नाही. तर आता आपण बटाटा भजी ट्राय करणार आहोत. त्याच्यासोबत प्रॉपर शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे आणि सोबत मिरची पण दिलेली आहे. तर आता आपण बटाटा भजी ट्राय करू. खूप गुड. पात्रा भाजी पण यांची खूप छान आहे. तुम्ही बघू शकतात बिलकुल क्रिस्पी गरमागरम सगळे पदार्थ तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट मध्ये पाहायला मिळतील. आणि तुम्हाला आता दूर जायची गरज नाही. आपल्या धुळ्यातच सुरू झालेले वाट कसली बघताय लवकर या.
तर मित्रांनो आपला आजचा एपिसोड इथं संपत आहे. मित्रांनो आपण फूड कोर्ट लाईव्हच्या वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय केलेल्या आहे आणि खूप जास्त चांगली टेस्ट मला वाटलेली आहे. तर तुम्ही इथे येऊन एकदा नक्की ट्राय करा. विद्यावर्धनी कॉलेजच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला हा गावडा पाहायला मिळू शकतो. तर हा एपिसोड इथंच संपतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. सर्वांनी या टीव्हीवर आपलं खानदेशीच्या आपल्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्ही कधी नाराज होणार नाही. तुमचं मन एकदम गाग वळायचं राहणार नाही. याची आमच्या तुम्हाला खात्री आहे.